सातपूर शहरातील श्रमिक नगर येथील कडेपठार चौक परिसरात वाहने फोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून टवाळखोरांनी उन्माद करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। सदरची घटना ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे। या टवाळखोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच भयभीत नागरिकांनी केली आहे। कोळी अरुण कोळी यांच्या गाड्या आज या ठिकाणी फुटलेल्या आहेत। वारंवार श्रमिक नगर भागामध्ये गाड्या तोडल्या जातात, खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जाते, मुलांना मारहाण केली जाते। अनेक वेळा तक्रारी करूनही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांशी अनेक वेळा बोललो, गस्त घातली जात नाही, गुंडांवर कारवाई केली जात नाही। जे लोक चोऱ्या माऱ्या करतात त्यांच्यावर कोणताही त्यांचं दडपण नाही आहे, कोणतंही लोकांना मदत नाही आहे। आणि मग अशा पद्धतीने लोकांनी इथं राहावं कसं हा खरा प्रश्न आहे। आणि मग त्यांना वाटतं, पोलिसांना वाटतं का आम्ही पोलिसांच्या विरोधात आहे। तुम्ही आता यांच्या प्रतिक्रिया घ्या नागरिकांच्या। गस्त घातली जात नाही। अख्ख्या जेवढे ओपन पीस आहे, जेवढे मंदिर आहे, जेवढे उद्यान आहे त्या ठिकाणी ही गुंड मुलं बसतात, लोकांच्या गाड्या फोडतात, लोक चोऱ्या माऱ्या करतात, मारतात। याच लोकांना काही लोक मदत करतात आणि आम्ही एवढी मदत करून, एवढं सहकार्य करून पोलिसांकडून नागरिकांना मदत होत नाही आहे। हा खरा महत्त्वाचा विषय। पोलीस काय आमचे दुश्मन नाही आहे, परंतु पोलिसांनी जर मदत केली, त्यांचं जर दहशत असली, पोलिसांची दहशत पाहिजे खरी, गुंडांची दहशत नको आहे, पण ती नाही आहे। माझी विनंती आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना की या सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना आणि पोलिसांना सांगा। आता तर मला सोमनाथ नागरिकांनी सांगितलं का कोणती बोलकर पोलीस स्टेशनला पोलिसच दारू प्यायला होता, केदार नावाचा, बरोबर, विचारून घ्या। जर पोलीस दारू पित असतील तर लोकांना न्याय कसा मिळणार हो? केदारे नावाचा तुम्ही सांगा कसा न्याय लोकांना न्याय मिळणार? तर माझी तुम्हाला विनंती आहे नलावडे साहेब, तुम्ही गस्त घाला, गुंडांवर कारवाई करा। चोऱ्या माऱ्या होत आहेत, किती वेळा गाड्या फुटल्या श्रमिक नगरमध्ये, मला वाटतं ही 10वी 15वी वेळ आहे। आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळं इतकी दहशत निर्माण करतायत। सोमनाथ नागरे कडेपठार चौकामध्ये राहतोय। इथं माझ्या गाड्या लागतात, इथं टुकार मुलं भरपूर येतात, पोलीस प्रशासन लक्ष देत नाही। पोलिसांकडे आम्ही गेल्यावर पोलीस उडवडीची उत्तरं देतात। पोलिसांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे। हे आता हे नुकसानाला कोण कारणीभूत राहणार आहे, याच्यामुळे ना थोडं पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि इथं राऊंड मारायला पाहिजे। तुमचं का नाव? अरुण कोळी। कोणती गाडी तुमची? पिकअप गाडी। हां, मी दिलीप गिरासे। माझाही मोबाईल हरवला आणि या परिसरात असं सतत मागही चोऱ्या, इथं बांधणं करणारे, असे थोडे होळदोळ करणारे आणि पिऊन इथं धिंगाणे घालणारे बरेच मुलं येतात। आणि माझा मोबाईल रिक्षातून चोरी गेलेला बा, असं कंप्लेंट दिली? कंप्लेंट कंप्लेंट द्यायला गेलो होतो, त्यांनी सकाळी येऊन कंप्लेंट द्या असं अर्ज दिली? घेऊन आलो। रात्री घेतली होती कंप्लेंट? नाही, रात्री घेतलेली, सकाळी ऑनलाईन करा म्हणा। आता हरिनाथ बाबूराव काकर, पिंपळगाव बाऊला, कडेपठार चौक इथं मागच्या वेळेस पण गाड्या फोडल्या, टुकर टाकर पोराच्या लई जमा होता। डिपार्टमेंट काही लक्ष देत नाही आणि 3 चक्रा मारून सुद्धा हे अजूनही आले नाही। सकाळी 7:30-8ला फोन केला, कंप्लेंट दिली, अजून 11 वाजेपर्यंत त्यांचा अजून तपास नाही। गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरातील टवाळखोरांचा उन्माद वाढला असून नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये श्रमिक नगर मधील रहिवासी अरुण कोळी, सोमनाथ नागरे आदींसह नागरिकांच्या वाहनांची काही समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली। यावेळी घटनास्थळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच सातपूर पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर।